देवाला काय आवडतं पहिली गोष्ट बरं, आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला तुला काही लागत नाही. आपण गजानन बाबाच्या दर्शनाला गेलो समजा, तिथे काय लागतं गजानन महाराज कसे नारळ न्यावा लागतो, 2 किलो फळं न्यावी लागते, 2-4 लिटर दूध न्यावं लागतं. काय न्यावं लागतं? काही पैसे गरज नाही. साधू संतांजवळ काही पैसे गरज नाही. आपल्याकडे म्हणा आपण फुलं, हार, कुंकळा, ते कुणाला काय कमी काय त्याप्रमाणे देवाला लागतं. पण देवाला मात्र काही लागत नाही, साधू संतांना काही लागत नाही. देवाजवळ फक्त आपण भाव घ्यायचा. म्हणून आपल्याला सांगते भावे विन देव नकळे निसंदेव पूर्वी अनुभव कैसा आहे. मनुष्य जन्माला आलो म्हणून गुरु करून यायचं कळतं. आपण गुरुला शरण लावतो, बरोबर आहे. त्या गावाला कळले आपल्याला गुरुला शरण लावावं लागतं, नाही कळलं. बैल आयुष्यभर शेतकऱ्यासाठी राबत असतो, दुसऱ्यासाठी, बरोबर आहे. स्वतःसाठी काय करतो का तो? त्याला काही कळत नाही स्वतःसाठी काय. तसं आपण आयुष्यभर राबतो संसारामध्ये आणि स्वतःला काय पाहिजे होतं हे कळत, आणि हे कळलं नाही म्हणून पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात पडतो. साधू संतांना ते कळलं म्हणून साधू संत आपल्याला सांगतात की देवाला काही मागायचं नसतं, की काही खरी. मग काय मागायचं असतं तो कोणाला सांगतो का? देवाला किंवा साधूला काय मागायचं असतं? साधू जगामध्ये थोर आहे, संत देवापेक्षा श्रेष्ठ आहे, यासाठी तो कोणाला सांगतो. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुग. साधू संत कलियुगामध्ये थोर आहे, देवापेक्षा सुद्धा थोर आहे. तुम्ही फक्त मनोकामना करा ते पुरवता. काही मनोकामना करा, सांगण्याच्या मनोकामना वाटत असत. हे काम एका फटक्यात करतो, हे काम करतो. काम करण्यासाठी जन्माला आलेलं नाही, बरोबर आहे. कशासाठी जन्माला आलो हे कळलं पाहिजे. जन्माचे वडील काय बा करावे ते कळलं पाहिजे ना. तसं ते आई वडिलांना कळत होतं आपण जन्माला का आलो. गजानन महाराजांमध्ये माझ्या कुस्ती करतो. गजानन महाराज म्हणले हो, तुझ्याकडे आणखी सामर्थ्य असेल तर मी बसलोय म्हणजे का दाखव, मला नुसतं हलवून दाखव, उचलून दाखव, मग कुस्ती करू. सामर्थ्य कसं आहे लक्षात? खाली पाटील धावत आले आणि गजानन महाराज झाला काय श्रम घाम सुटला सगळ्या आम्हाला. पण गजानन महाराज साक्षी हल्ले. साधू संतापाशी म्हणताना वागायचं नसतं, साधू संतापाशी नम्र राहायचं असतं. पण अजून पण जगामध्ये अशी लोक आहेत जे साधू संताला देवाला निर्लक्ष. तसा हरी पाटील होता. गजानन महाराजांचं चरित्र फार सुंदर आहे. ते काय 8 तासात वर्णन करायचं चरित्र नव्हतं. पण यथाशक्ती यथामती जे माझ्या श्रीगुरूने माझ्यावर कृपा केली त्याप्रमाणे तुमच्याकडे मांडणार आहे. हे साधू पुरुष माझ्या अंगातली नसती, क्षणिक आहे क्षणिक. साधू संतांच्या अंगामध्ये थोर सामर्थ्य. किती ओझ वाटलं म्हणजे कळलं का? आणि पटला एखादा पर्वताला हलवायचा प्रयत्न करावा तेवढं गजानन महाराजांना हलवायचा प्रयत्न केला, जमलं नाही. साधू संतापुढे एवढी मस्ती आणि अंगात आली त्याचं कारण आहे का? साधू संतांच्या दर्शनाचं, साधू संतांची भेट घडल्याचे पुण्य.
वाद्या पोळ्याने किती हत्या केल्या होत्या, बरोबर की? वाद्या पोळी ब्रह्म हत्या रे नामी तारिणा निर्धारी. त्याला समर्थ सद्गुरूची भेट घातली. 7 रांजण खड्यावर गेले. किती? त्याला नारद महर्षींची भेट घडली. नारद महाराजांची आणि समर्थ श्री नारद महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली आणि त्या कृपेनं काय झालं? वाड्या कोळी ब्रह्महत्याने नामे तारण्या निर्धारी. एवढा ब्रह्महत्याने जरी असला तरी रामनामानं तरला. हेच गजानन महाराजांच्या चरित्राचं सुद्धा असा प्राप्ती जरी हरी पाटील असला, पैलवान तरी असला, त्यामध्ये वाद्या कोळी ब्रह्महत्याने आहे, ताकदवान आहे आणि गरोडे को आहे. चाल काढ सगळे माझ्याकडे माहिती. हरी पाटील पण कसा आहे? ताकदवान आहे, बलवान आहे. आणि नारद महाराजांना अंगात शक्ती दिली आहे. शक्ती नाही, त्यांच्याकडे युक्ती आहे. त्यांनी सांगितलं माझ्याजवळ फक्त विना आहे, ब्रह्मविना आहे, बाकी काय? ते म्हणजे ते काहीतरी मौल्यवानच असेल ना म्हणून विना असं वाटलं. त्यांनी सांगितलं विना पण देतो, काय सगळं देतो, पण पहिले घरी येऊन विचारून ये. तसं हरिपाटलाला अनुभव आला. अनुभव संतांच्या पदस्पर्श झाला, संतांच्या शरीराचा स्पर्श झाला. संतांची भेट घेणं सोपं आहे का अवघड आहे? संतांची भेट होणं सोपं नाही, अवघड आहे. तुकाराम सांगतो, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेती करुणा. संतांची भेट होणं अवघड आहे. देवानं कृपा करावी लागते तेव्हा संतांची भेट घ्यावी. तसं गजानन महाराजांची भेट हरिपाटलाला व्हायला पूर्वजन्मीच शरण आला, पाय धरू लागला, क्षमा करा अपराध वितवानाचा अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी तुझं ज्ञान नाही आठविले कधी वाचे कृपानिधी माय बापा. तुम्ही अनाथ अपराधी तरी मला क्षमा करा. तुम्ही माय बाप हा जगाचे, तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान. मला क्षमा करा, मी तुमचा अपराध आहे, तुम्हाला वाईट बोललो. साधू संत क्षमा करतात बघा, की दया क्षमा शांती तेथे देवाची बसते. ही साधू संतांचा थोर भाव आहे. जे गांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणारा. जे जगामध्ये रंगलेले आहेत, गांजलेले आहेत, जे जगामध्ये दीन आहेत, हीन आहेत, त्या सगळ्यांना कृपा करणारे साधू असतात. आपला आणि पडतो हा त्यांच्याकडे भाव नसतो. हा माझा आहे पण तो दुसऱ्याचा असा भाव नसतो. त्यांचा भाव कसा आहे की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कवळ्याची जाती करीला भावी. साधू संतांचा भावच असा की आई जशी लेकरावर प्रेम करते, कसं करते प्रेम आई लेकरावर? त्या लेकराला काही खायला आवडत नसतं, नाही खाऊ राहिलं असते, कशी खाऊ घालत असते. सगळ्या महिलांना, सगळ्या माता भगिनींना माहित आहे लेकराला कसं खाऊ घालणार. लेकराला आपल्या मांडीवर घालते, वाटेत का वगैरे काही खायचं पदार्थ ते खात नसलं तरी त्याला खाऊ घालते. बरोबर की? हा स्वभाव आमचे ज्ञानोबा सांगते, कैसा स्वभाव आहे बापांचा. आपण जरी बोले कसा लेकरू येणं बाकडं तरी शब्द बोलायला लागले. बरोबर.
ते पाणी मागायच्या ऐवजी काय म्हणतो, काही शब्द नाही, लाडूला लाडू न म्हणतात, ते काही म्हणतो तरी आई बाबाला गोड वाटत. लाडूला गावलंच म्हणतं ते, त्याला शब्द उच्चारले तरी आई बाबाला गोड. तसं जगात चालू संतांना तुम्ही आम्ही केलेल्या अपराधाला क्षमा करा. त्यांना ही सगळ्या जगातली जेवढी लोक आहेत ना, ते त्यांचे आई बाबा साधू संत. म्हणून साधू संत त्यांना क्षमा करतात. एवढा पण महात्म्यावाल्या कोणी त्याला क्षमा केली नारायण महाराजांनी, आणि त्याचं हित करण्यासाठी राम नामाचा उच्चार केला. बरोबर की नाही? राम मन म्हणल्यावर वाल्या कोणी कसं म्हणत होता, राम जीवेला येत नव्हतं, वाचा अशुद्ध झाली, मला मला म्हणत होता. मला म्हणत असला तरी नारद स्वामींनी कृपा केली. मला मला उलट्या नामे करला वाल्या कोणी. नारद स्वामींनी कृपा केली, उलट्या नामाचा उच्चार म्हणून करला. मला 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 राम 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 राम. साधू संतांची कृपा आहे बरं का. तसं समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी कृपा केली आणि हरिपाठाला सांगितलं, आता तू काय कर, गावामध्ये तरुण आहे, लहान मुलं आहे, त्या सगळ्यांना बोलवून उपासना सांग, सगळ्यांना व्यायामाचं महत्व सांग आणि त्यांना भरपूर बलवान बनव. बघा साधू संत काय करतात, त्यांना पायाचा दास करून ठेवत नाही. काय काय जण म्हणतात पायाचा दास करून ठेवतात. आपण म्हणायचं असतं साधू संतांना, तुमच्या दासीचा दास करून ठेवा आणि आशीर्वाद द्यावा हाच आपण मागायचं असतं साधू संतांना. की नवले हात काय कोविले जे भक्ती द्यावे माझे हाते संत तरी. संत कृपा करतात. आपण मागायचं पाहिजे नको, मागायचं नसतं तर का मनात इच्छा आली ते पूर्ण करतात साधू संत. पण असं कृपा करतात साधू. कशा कृपाळू सज्जन तुम्ही संत चरण, याची कृपा ना तुमचे मग. साधू संत फार कृपाळ आहे. गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक असे आधुनिक चरित्र आहेत. सेवा करणारे पण आहेत आणि सेवेला विरोध करणारे सुद्धा असतात. म्हणजे जगामध्ये पुण्यवान माणसं आहेत, तशी पापी सुद्धा आहेत. राम आहे रावण सुद्धा आहे. चूक करणं, चांगलं काम करण्यामध्ये सुद्धा चूक करणं, त्याला रावण म्हणले ना. रावण वाईटच होता असं नाही. जो 14 तास 12 तास भगवान शंकराची भक्ती करत होता, स्वतःच शिर कमळ महादेवाला वाहत होता. पापी असेल का? त्या पापी म्हणता येईल का? सगळ्यात शिवाचा प्रिय भक्त होता राम. पण त्याला काय मागावं कळत नव्हतं. पहिली गोष्ट का की जेव्हा भगवान शंकराकडे रावण गेला होता, भक्ती अतिशय चांगली होती आणि देवानं सांगितलं माग, म्हणजे काय मागायचंय तुला? तुझा आत्मलिंग मला दे. मला सांगा, भगवान शिव स्वतःच आत्मलिंग त्याला देतात. तू पापी असं आत्मलिंग मागितलं ठीक आहे, पापी आहे तर म्हणता येणार नाही का? प्रत्यक्ष भगवान शिव त्याला आत्मलिंग देतात. पण भगवान शिवाजवळ बसलेली सुंदर अशी माता पार्वती आहे. आता ती माता पार्वती मागावी का? बरोबर, पुण्य आहे तुमचं,
पण काय मागता हे महत्वाचं आहे. रामास आपलं लिंग मागितलं, आनंद आहे सदाशिवा. पण रावणाने माता पार्वती मागितली, भगवान शंकर शिवभोळा चक्रवर्ती माझे पाय त्याचेच. भगवान शंकर बोल्या, पार्वती आई सुद्धा देऊन लागली. मागून येतं का, पण यानं मागितली म्हणून राहू, म्हणून पापाला कारणीभूत. आपल्या गुरुची पत्नी, आपल्या देवाची पत्नी आपली कोण असायला पाहिजे? माता. बरोबर आहे. मातेचा अभिलाष करत असेल काय होऊ लागेल? पाप घडतं. पराविया नार्याचे तुकोबरा का सुंदर सांग. पराविया नारी रुक्माई समान सांगते. हे साधू संतांचं दर्शन. पुण्य म्हणून नुसतं प्राप्ती होते असं नाही. प्राप्ती होईल, पण नाशाच्या मार्गाकडे जाण्याचं कारण आहे. देवाला नाही योग्य मागता आलं, म्हणून देवाला साधू संताला योग्य मागावं. साधू संतांकडे गेल्यावर काय मागायचं आहे? की तुझं अहोरात्र मला ध्यान असावं. इचिदाम देगा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गायीन आवडी हिची माझी सर्व. देवाचे गुण अहोरात्र गाण्याची इच्छा असते, म्हणून देव भजन प्रिय आहे. संत भजन प्रिय आहे. गजानन महाराज सुद्धा भजन प्रिय आहे. तर का गजानन महाराजांना सुद्धा भजन फार आवडायचं, आणि त्यांचा जप होता अहोरात्र एकच जप होता. गणगणात बोलते गजानन महाराजांचं आलोरी असं जीवन चरित्र. आणि त्या चरित्रामध्ये गजानन महाराजांचा साधू संताला काही लागत नसतं. साधू संत कशा असतात की ते सगळ्यांना उदासीन असतात. त्यांना कशाची इच्छा नसते, एकच इच्छा जगाचं कल्याण. त्याप्रमाणे गजानन महाराजांच्या जीवनात त्यांनी काही मागितलं आणि ज्यांना दिलं नाही तरी त्याचा आग्रह केला. गजानन महाराजांचं चरित्र आपण जो जानकी सोनार आहे त्याचं चरित्र आपण वाचलं की आता पारायण केली म्हणून सगळ्यांना ते माहित आहे. जानकी सोनार त्याला गजानन महाराजांनी नुसतं मुलांना सांगितलं, त्याच्यातली वस्तू घेऊन मी आपल्याला लागायचं. सामर्थ्य कसं असतं? जानकी सोनाला तेव्हा मुलं मागायला गेली असतो. जानकी सोनाला तुमचा महाराज कसा तुम्ही कसं आहे अजिबात ना देणार नाही असणार. त्या ठिकाणी महाराज निंदा केली गजानन महाराजांची. पण गजानन महाराज रागाला गेले का? ते जगाचे आई बाबा ते रागाला जात नसते. आणि अक्षय तृतीयाचा दिवस घरी चिंचवण केलं होतं जानकी सोनाच्या घरी, आणि चिंचवना टाळ्या पडलेली महाराज. आळ्या पडल्यावर मग तिथे डोक्यात आलं की आपण चुकलो. आधी साधू संतांना त्या मुखानं चांगलं बोलायला पाहिजे. साधू संतांची जर निंदा केली काय करतं त्याबद्दल सुद्धा करणार सांगतात. संत निंदाच्या घरी घर नव्हे ते यमपुरी. संत निंदा ज्याच्या घरात घडते ते घर नाही म्हणे, ते यमपुरी. गजानन महाराजची निंदा केली मग घरात कसं यमपुरीचं वातावरण. आळ्या निर्माण झाल्या. आळ्या कधी पडतील माणसाला? ज्याचं पाप असेल त्यावेळी पडतील बरं का. उगाच पडत नसते. मरायच्या आधी कुणाच्या अंगामध्ये पायामध्ये हातामध्ये काही जो बाकीचे वेदना चिटकून राहिला तिथं आळ्या पडतात. त्याचं कारण आहे. तसं चिंचवण्यामध्ये आळ्या पडतात हे कारण आहे. संत निंदा केली ना की निंदकाचे तोंड चर्मकाचे तुंड. निंदकाचं तोंड काय आहे?
चपल्या भिजू घालायचं कुंड आहे कुंड. आपण आपलं कुंड वचा 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 कुणाची निंदा करायसाठी ठेवायचं का साधू संतांच्या जपासाठी ठेवायचं, परमात्म्याचं चिंतन करायला ठेवायचं, ते आपण ठेवायचं. आपल्याला वाटलं गावाच्या चपल्या ठेवू द्या कोणाला मग निंदा करा, काय अडचण नाही निंदा करायला. आमचे तुकोबा आपण गोष्ट सांगतात, निंदक कामाचा आणि गुन्हे तुझो पुकाचा. दुसऱ्याचं पाप आपल्या डोक्यावर घेतो त्याला निंदक म्हणतात. असा निंदक आवडतो. तसं गजानन महाराजांची निंदा केली जानकी स्वामींनी. नागवाची तो असंच करतो, देत नाही असतो. आणि चिंचवणा काळ्या पडल्यावर त्याला कळलं पित्राची ऋण फेडायला गेलो. पण जमलं निंदा करतो साधूची आणि ऋण फेडतो पित्राची. कसं की पिंड द्यावा लागतो पित्रा, पण पुण्य असेल तर तुमचं पिंड स्वीकारेल का नाही. पिंड देण्याचे एकमेव काय कारण आहे, पित्रांचा उद्धार व्हावा, पित्रांसाठी पिंड दिला. अक्षय तृतीया असेल, महाराष्ट्रीय 9 वर्ष साखर पुण्य तिथी कोण काय त्याप्रमाणे घालते त्याप्रमाणे पित्रांसाठी पित्रांची ऋण द्यायसाठी. तसा जानकी सुवर्ण असून अक्षय तृतीया चिंचवणी केलं होतं. पित्र जेवायला आले होते घरामध्ये, नातेवाईक आले होते. आड्या पडल्यावर लक्षात आलं हे पडण्याचं कारण तुमच्या आमच्या सुद्धा ते होण्याचं कारण असं केलं का कुठेतरी आपल्या हातनं अपराध घडतो म्हणून ते फेडावं लागतो. की भागवत पुराणावर एक कथा, कोळी होता, पोट भरण्यासाठी मासे धरायचा आणि मासे विकायचे. त्याला आशा सुटली आणि त्याला भरपूर मासे पकडायला. पहिले पाठीवर पकडत होता, पुन्हा तिकं 2 तिकं पकडायला. त्याला नारद स्वामीची भेट झाली. नारद स्वामीने सांगितलं अरे पोटापुरतं करतोय बास. आगाबाई इच्छा धरू नको, जीव मारू नको. हे म्हणजे मात्र यार वेळाचा तुझं तुझा पोट भरला बघे ना आमच्याकडे सांगायला असं आपण म्हणतो की नाही कोणाला म्हणून नका चांगलं नसतं बरं का. नारद स्वामीला म्हणजे नारद स्वामी म्हणजे जे केलं ते भोगावे लागेल. आणि मरण हे चांगल्याला पण आहे, वाईटाला सुद्धा आहे. चांगलं आहे म्हणून मरण नाही, वाईट आहे म्हणून मरण आहे असं नाही. मरण सगळ्याला आहे. मरण म्हणजे साक्षात सत्य, जे असत्य कोणी म्हणू शकत नाही. मेले खोटे असं म्हणाल नको म्हणू शकत नाही. मेलेले सत्यच आहे. त्याप्रमाणे मरण आलं कोणाला, पुढचा जन्म हत्तीचा मिळाला. ही भागवतातली कथे बरं का, ही काही मनात येते मला तर मोठं सांगायला पूर्वजन्म हत्ती असणार त्याला लगेच पुढचा जन्म हत्तीचा मिळाला. पांढरा चिपट हत्ती आवडला, तो हत्ती धरला राजाला दिला सेवकाने. राजाला रोज हत्तीवर अंबारी घालावी, गावामध्ये परीक्षण मारून यावं आवडीचा हत्ती. एक पोत तांदळाचं खाऊ घालावं त्याला, रोज आहार द्यावा. पण राजाचं काही दुर्दैवानं युद्ध सुरू झालं सीमारेषेवर. राजाने युद्धात तो हत्ती नेला. युद्ध झालं, युद्धामध्ये हत्तीच्या पायाला बाण लागला, आरपार मुसलाई, पाय निकामी झाला. राजा त्या हत्तीवरून उठला, दुसऱ्या हत्तीवर बसला. हत्ती जमिनीवर पडला. आता वेळ्या पाया हत्तीला कोण मागे घेते. राजाने तर राजा गेला निघून नगरीमध्ये आणि हत्ती लागला तिथं रणांगणामध्ये लढायला. 1 महिना झाला तरी मरण येईना. सगळ्या अंगामध्ये किडे पडले, आड्या पडल्या, वळ 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 करायला लागल्या, डोळ्यातनं अश्रू व्हायला लागलं. तुकोबा आपण सांगतील बघा, आठवीन तुझे पाय हाची माझा नवस, रात्रंदिवस पांडुरंगा, मी तुझे रात्रंदिवस आठवण करतो देवा, मला सोडव मला सोडव. तुकोबा सांगते तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवून या.
कोण सोडवायला तयार नाही. नारद स्वामी आले. कस काय चालले म्हणजे काय सांगायचं म्हणजे मरणाला बरं आहे, मरण आलं तर बरं आहे, पण त्याहून दुःख वेदना भोगते. नारद स्वामी म्हणजे भोगण्याचं कारण आहे. काय कारण आहे मला कसं करायचं, तुला पूर्वजन्माची आठवण करून देतो. मी तुला सांगितलं की नारद स्वामींनी मागडली गोष्ट आठवण करून दिली की मासे पकडायला लागला होता. नारद स्वामींनी सांगितलं पोटापुरतं घे, आगाव करू नको, पाप भोगावं लागेल. तो प्रसंग तुला कळला, हाती रडायला लागला, मोठ्याला रडायला लागला. आता मला मरण कधी येईल सांगा महाराज. नारद स्वामींनी सांगितलं जेवढे मासे मारले का नाही तू पोत्या पोत्यानं, ठिकीच्या ठिकी भरत होता, पाठीवर घेऊन जात होता, एवढी ठिकी मारून मारून 4-4 हेलपाटे मारत होता. ते सगळ्याच आता आळ्या झाले मासे आणि ते तुला खायला लागले. जेव्हा शेवटचा मासा तुला खाईल का नाही त्यातला, त्या दिवशी मरण येणार. किती मारली होती विचार गणितच नव्हतं. अगणित त्याला जीव खात होते. कारण मी सांगितलं हे पापाचं लक्षण आहे. तसं त्या जानकी सोनाराच्या चिंचवणामध्ये आळ्या निर्माण झाल्या. कारण आहे संत निंदा. म्हणून संत निंदा कधी करू नका. कारण आहे की आळ्या केल्या म्हणून मारायची वेळ आहे. स्वर्गात केले तरी दरवाजा बंद आहे त्याच्यासाठी. संत निंदा करणार असा देवाला देवाची निंदा केली तर चालतं. शिशुपाळाने देवाची निंदा केली होती, सगळ्यांना माहिती. 100 अपराध क्षमा. पण साधूचे अपराध केले, साधूची निंदा केली, मग मात्र तुम्हाला सुटका नाही. चिंचवाना काय पडणारच. हे चिंचवान आहे तुमचं आमचं. जेवलेला पदार्थ आंबट होतं की नाही, या चिंचवानात होतं की नाही. ज्याला पित्त झालं मग कळतं कसं आंबट होते. तुम्ही गोड लाडूही घालला तर ते आंबटच होते. का पित्त होत असेल, आंबटपणा येतो. हे चिंचवान, त्यात आळ्या पडणारच. जानकी सोनाराच्या चिंचवनात आळ्या पडल्या. मग गजानन महाराजांच्या आठवण आपल्याला काय झालं. चिंचवन घेऊन गेले. महाराज क्षमा करा, अपराध माझे क्षमा करा. बोलिले तुरोइले वापडे उत्तम, क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. मला क्षमा करा, आमच्याकडून अपराध घडला, मी तुम्हाला माहिती बोलतोय, तू गिरा नाही, चुकलं. गजानन महाराज मावले गुरु माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची. गुरु माऊली जगाची माऊली आहे. त्यांनी कृपा केली आणि करुणाचा भक्त मिळते. भक्त राहिली ती गजानन महाराज समोरची जवळ जवळ आया पडले महाराज, आया पडले त्या. गजानन महाराजांनी नुसती कृपा दृष्टी टाकली आणि चिंचवण शुद्ध झालं. चिंचवण आपलं पाणी 4 वेळा गाळून घेतलं तरी अशुद्ध वाटते. फिल्टर लावला घरामध्ये तरी तो शुद्ध पाणी देत नाही. त्याची गॅरंटी वॉरंटी काय असते सगळे फिल्टर असते का नाही. फिल्टर आता बरेच सगळ्या बरोबर यायला लागले. घेऊन असं म्हणत नाही, पण शुद्धता देण्याचं प्रमाण गॅरंटी. पण साधू संतांची गॅरंटी कशी आहे. कृपा दृष्टी न्यायले आपल्या पदी पैसा कृपा दृष्टी केली, चिंचवण शुद्ध झालं. शुद्ध त्यात एक बघायला आले राहिले आनंद साधू संतांची. साधू संतांची कृपा असते. आपलं चिंचवण मी मला सांगितलं, हे चिंचवण शुद्ध व्हायला साधू संतांकडे जावं लागतं. साधू संतांना शरण द्यावं लागतो, त्याशिवाय शुद्ध होत नाही. पण बऱ्याच जणांना वाटतो काय देवाच्या पाया पडायचं, काय संतांच्या पाया पडायचं. मग बघ बाबा, तुला काही नको म्हणायची गरज बघ. तुला तर स्वतःच हित करून घ्यावं असं वाटत नाही.
तर मग मग मात्र तू ते चिंचवण असू दे एकदाशी बरोबर की नाही? मग तुला कळतंय दिलेला डोळा, दिलेलं कान, नाक कसे आहेत तुझे. परमात्म्याने दिली, साधू संतांनी कृपा दिली मनुष्य जन्मात, बरोबर की नाही? जानकी सोनारला कळलं समर्थ सद्गुरु गजानन महाराज सामान्य माणूस नव्हत, ते तो साधू संत आहे, प्रत्यक्ष देवाच्या अंश आहे. देवते संत, संत ते देव, निमित्त त्या प्रतिमा. कळलं का? संत वेगळे, देव वेगळे, हे निमित्त मात्र प्रतिमा आहे. खेळ खेळायला कसं असतो, लहान मुलं खेळ खेळायला लागली, खेळ खेळताना म्हणतात तू शिपाई हो मी राजा होतो, हा प्रधान होतो. ते प्राधान्य नाही, शिपाई नाही, बरोबर. तसा देव आणि संतांची प्रतिमा कशी आहे, हा जगाचा खेळ त्यांनी मांडले. आणि जगामध्ये ज्यांना ज्यांना देव सुद्धा स्वीकारत नाही ना, त्यांना साधू स्वीकारतात, संत स्वीकारतात. देव स्वीकारत नाही पण साधू संत स्वीकारतात. का? देवाला शुद्ध होऊन येणारे माणसं आवडतात. साधू संताला कसाही येऊ द्या, खट नट यारे शुद्ध होडी जारे, नवंदी पिठे भावे चोखा ताकद आहे. राजाला रंग बनवायची ताकद ही समर्थ सद्गुरूंच्या अंगी असणारी भाव आहे, त्यांची केवळ सामर्थ्य आहे की गजाननाच्या सामर्थ्याने, की गजानन महाराजांच्या सामर्थ्याने सगळी जी विघ्न संकट नाशाला जातात. म्हणूनच गण गणा गण गण गणात बोलते की गजानन महाराजांचा हा मंत्र काय सांगतो की जीव आणि शिव याचं जे अस्तित्व आहे हे हृदयाच्या ठिकाणी साधतं. की तैसा हृदयामध्ये असता राम की भ्रांतासी का मोक्षी सांगतात ज्ञानेश्वरी. तो प्रत्येकाच्या हृदयात आहे, म्हणून तुम्ही आम्ही इथं आलो, बरोबर आहे. की आज प्रगट दिन आहे गजानन महाराजांचा, म्हणून आपण सगळे आलो. याचं कारण आहे पूर्वपुण्य. मुकामने साधन सुलभ गोवटे परिउपतिष्ठे पूर्वपुण्य. साधन सोपं आहे, सुलभ आहे. मला सांगा, प्रवचन ऐकायला येऊन बसायला साधन सोपं आहे का अवघड आहे? सोपं साधन आहे, काही करायचं नाही. बरोबर की प्रवचनामध्ये काही करावं लागतं? काही नाही करत, ऐकायला येऊन बसायचं आहे. म्हणून आमचे तुकोबा सांगते, डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख. सोपं साधन. या डोळ्यानं तुम्ही मुख पहा परमात्म्याचं, संतांचं. तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही नुसतं गुण वर्णन गाणं ऐकायचंय, काय अवघड आहे? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. वाचेला तुकोबा सांगतात, तू गोड नाम मुखात न घे. शिव्या द्यायच्या अवघड आहे, सोपे नाही बरं का. शिव्या द्यायच्या अवघड आहे, पण नाम घ्यायचं सोपं आहे. पण माणूस सोपं साधन करत नाही, अवघड करत. बरोबर. नुसतं कुठं भांडण लागले म्हणून समजूया, ज्या गल्लीचा माणूस त्या गल्लीत पळत जाते बघायला, बरोबर. पण 2 दिवस झाला आज गजानन महाराजांचा उत्सव चालू आहे. काल पारायण सोहळा, आजचा असणारा प्रवचन सोहळा प्रगट दिनाचा. त्यांना निमंत्रण द्यावं लागतं, या बरं का कार्यक्रमाला, या बरं का. खरे तर न बोलवता यायचं असतं कार्यक्रमाला, कसं यायचं असतं न बोलवता. आनंद असा वाटला पाहिजे, मी कधी एकदा जाईल, कधी एकदा मला चांगलं गोष्ट ऐकायला मिळेल. फुकट मिळतं, चांगली गोष्ट फुकट मिळते.
आमचे तुकोबराय सांगते तुकामणी साधन सुलभ गोमटे मई उपतिष्ठे पूर्व पुण्य असावं लागतं तेव्हा ते येतात ज्याला मस यायची इच्छा आहे पण ते येऊ शकत त्याला काहीतरी आढळतो दोन पाहुण्याचा पण येतो या म्हणजे आम्ही आलोय स्टँडवर मला प्रवचनाला जायचं होतं पण पाहुणा स्टँडवर आल्यामुळे घरी चहा पाण्यात नसतो होतो पाप येऊ देत मला सांगायचं चांगल्या गोष्टी करायला माणसाला पाप पुढे येऊ देत पुन्हा वाटतं वाईट व्हावं आपलं पण दिशी मरण यावं पुन्हा वाटते आलेश्वर राहते का नको म्हणजे तरी येतेच कारण ते आपल्याला संप करतो तसं साधू संतांच्या प्रवचनात गजानन बाबांचा प्रगट दिन आहे कोणी येईल बरं सांगा मला जे भाग्यवानांनी येतात ज्यांचं भाग्यच नाही तुम्ही हाताला धरून ओढत आणा हिता आला तरी मागे कोण येतो तुम्हाला घरला यावंच लागते बाप कोण येतं मागे आम्ही बसतो आम्ही मन ऐकत स्थिर म्हणून ऐकत कोण ऐकत भाग्यवंत आहे का मागे नाम वैखरी या वैखरीत शुद्ध चांगले शब्द कानावर किती पडतात पुण्य फळाला यावं आमचे नामदेवला सांगते जन्मोजन्मांनी बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली कसं गजानन बाबांनी कृपा करायची कशासाठी तुम्हाला पुण्य असावं लागतं नाही गौगल काही कर्मात नाही म्हणून कृपा होते बंकटलाला सुद्धा गजानन महाराजांची कृपा उगत झालेली नाही त्यांच्या घरामध्ये गजानन बाबा येऊन थांबायला उग येऊन बसली का कर्मत नव्हतं मला म्हणून जन्मोजन्मीची ऋणा म्हणतात साधू संतांची भेट काढायला बंकट लालाला त्यांची दृष्टी स्वामीवर पडायला गजानन महाराजांवर पडायला उग पडली का पुण्य फळाला आलं होतं तशी सात्विक दृष्टी असावी संसारात जन्माला आलो म्हणजे संसाराप्रमाणे त्याची गुण दोष आपल्याला येत असतात नाही असं म्हणत नाही मी तुकाराम महाराष्ट्रात असं सांगतात संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो संसाराच्या अंगामध्ये अनेक परमात्म्याने घातलेली व्यसना जन्माला घडताना त्यात पुण्य पाप सगळं भरले आपल्यामध्ये आणि ते पाप बाजूला सारायचं तर साधू संतांचं दर्शन पुन्हा पुन्हा घ्यायचं असतं आपल्याला जर आपलं पुण्य वाढावं वाटत असलं पुन्हा पुन्हा साधू संतांचं दर्शन घ्यायचं असतं रोज की जे डोळे दिले त्याने ते दर्शनासाठी दिले बघा कबीरदास सांगतात डोळ्याचं सुख सांगतात की डोळ्यानं जे पाहिलं ती प्रत्यक्ष गोष्ट दिसते पण त्याचं जी चांगला आणि वाईट गोष्ट आहे वाईट असेल तर ती तिथं डोळे जातील पण शरीराला जायचं चांगलं असलं की डोळे जातात आणि शरीर सुद्धा तिकडे की कबीरदास सांगतात मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर नाकीचे कमान कहा लगेगा तीर धनुष्याला बाण लावलाय पण ती ओढला तर जाईल का नाही नाहीच ओढला तर नाही जाणार म्हणून या मनानं जरी धाव घेतली संसाराकडे किंवा वाईट गोष्टीकडे तरी शरीरानं तिकडे जायचं नाही कबीर महाराज दुसरा एक दोहा सांगतात कबीर कहे जगन्नाथ अंधी जैसी गाय बचड़ा का सुमर गया छोटी चाम चढ़ाए कबीर महाराज म्हणतात काय आंधळे कशाने आंधळे प्रेमाने आंधळे झाले तिचं वासरू मरतं दूध देत नाही शेतकरी हुशार असतो लगेच त्याचं बोध बनवतो काकड्याचा आणि नुसता समोर बोट टाकलं की त्याला चाटली काय
खरंच ती गाईचं वासरू जिवंत आहे का? त्याला चालते आणि मग दूध देते. तसं तुमचा आमचा संसार आहे. तुम्ही आम्ही संसार सुद्धा गाईसारखे आहोत. सगळे जन्माला आलो, सगळे नातेवाईक, सगळे आपण आहोत. पण आपलं प्रेम कशावर असावं लागतं ते कळलं पाहिजे. जन्माला आलो त्याचं कारण काय हे कळलं पाहिजे. ते कळत नाही. म्हणून मग पैशाचा संचय करतो, धन साठवतो, मग मला मान मिळेल, मग मला ते भेटेल. कसं धन साठवल्यावर जेवढं धन घेऊन यायचं, धन जेवढं गोळा करायचा, तेवढं तुम्हाला देवापासून दूर व्हावं. धन मिळवणे अशी गोष्ट नाही की धन मिळवावं. कसं मिळवावं? मिळवण्या धन उत्तम विचार, उदास विचार धन मिळवावं, चांगल्या हेतून मिळवावं, चांगल्या गोष्टीला करायचं. तसं गजानन बाबांच्या चरित्रात बंकटला सगळ्यात श्रीमंत आहे. त्यांना काही कमी नाही बंकट लावलं. बंकट लावण्याचे वडील भवानी महाराज ते सुद्धा श्रीमंत आहे. पिढ्याने पिढ्याची श्रीमंत आहे घरात. याचं कारण आहे पूर्वजन्माचं पुण्य आहे. आणि साधूचं दर्शन, साधू प्रत्यक्षात घरी कारण पुण्य. कसं आपल्याला तरी गजानन महाराज आपल्या घरला यावे वाटत असेल, एकच घ्यायचं आपल्याला, ते म्हणजे त्याचं दर्शन, त्यांचं नामस्मरण. नामाविन मुख सर्पाची ती बिळ, जीवान वेकाळ सर्प आहे. जो नामा वाचून राहतो नाही त्याचं तोंड बिळाचं, सर्पाचं बिळ आहे. कळलं का? किती बी गिळते गटा गटा गटा, किती पोती उडवली माप नाही विचारायचं, माप नाही. बरोबर. म्हणून आपण काय करायचं आहे, या मुखानं त्याचं नाम घ्यायचं आहे. आणि आता गजानन महाराजांच्या नामाचा जप होईल. सगळ्यांना जप झाला, सगळ्यांनी म्हणायचं आहे. पुढं म्हणणारे आपण मोकळी सगळं आहे आणि सगळ्यांनी जप म्हणायचं आहे. त्या मुखानं आपल्या वाचा शुद्धी करून घ्यायची आहे. जर साधू संतांच्या नामाचा जप केला काय होतं माहिती का? वाचा शुद्ध होते. आणि जन्माला आलो ना त्याचं भाग्य झालं. का बाजूला माताने पडून जात. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखे म्हणता सुखतील खेळ. तसं गजानन बाबांचं सुद्धा नाम घेतल्यावर काही पाप होणार नाही, पुण्यच होणार आहे. साधू संतांच्या दर्शनानं होतं, त्यांच्या मंत्रानं होतं, त्यांचा जप केला तरी आपण शुद्ध होतो. की संतांच्या जपे, संतांच्या जपानं सगळ्या पापाचा नाश होतो. म्हणून आता जप होणार आहे. जप झाल्यानंतर पुष्पवृष्टी होणार आहे आणि मग आरती होणार आहे. महाप्रसाद सगळ्यांनी घ्यायचा आहे. मी मग अन्नाचं महत्व सांगितलं तुम्हाला की पवित्र ते अन्न सेवन करायचं. साधू संतांच्या प्रसाद खायचा. प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गातो प्रसाद देतो पंढरीनाथ. गजानन बाबांना त्यांचा अंत्यकाळ जेव्हा आला होता ते पंढरपूरला आल्या. पांडुरंगाला त्यांनी विनंती केली होती की मला या पंढरीतच समाधी घ्यावी असे वाटतं. पांडुरंगाने सांगितलं तुझी कर्मभूमी, तुझी पंढरी शेगाव आहे. म्हणून बाबांनी समाधी सुद्धा शेगाव आहे. पांडुरंगाचे भक्त होते गजानन बाबा. आणि म्हणून